आणि आताची मोठी बातमी समोर येते। महाराष्ट्र विधानसभेकडून निवडणूक आयोगाला पत्र पाठवण्यात आले। राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पत्र पाठवलं गेलंय। शिवसेना राष्ट्रवादी गटाच्या मतदानाबाबत स्पष्टता मागण्यात आली आहे। सभागृहात ठाकरे गट आणि पवार गटाला मान्यता मिळणं अजूनही बाकी आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, काय सध्याचे अपडेट्स? आपण जर पाहिलं तर विधिमंडळाकडून हे पत्र जे आहे ते निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेलं आहे। राज्यसभेचं निवडणूक जे आहे ते अगदी तोंडावर आहे आणि त्यावेळी शिवसेनेतले 2 गट आहेत आणि राष्ट्रवादीमध्ये 2 गट आहेत। यामध्ये आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदे यांना शिवसेना जी आहे ती त्याची मान्यता मिळालेली आहे, तर दुसरीकडे अजित पवार यांना राष्ट्रवादीची मान्यता जी आहे ती मिळालेली आहे। त्यांचे 2 पक्ष आहेत, त्यामुळे त्यांची सभागृहात अधिकृत नोंद जी आहे ती झालेली आहे। परंतु दुसरीकडे जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांचा जो गट आहे किंवा त्यांना जी मान्यता पक्षाची मिळालेली आहे त्याची सभागृहात मान्यता नाही आहे। तर दुसरीकडे शरद पवार यांना जे नवीन नाव मिळालेलं आहे पक्षाचं त्याची मान्यता जी आहे किंवा त्या गटाची मान्यता सभागृहात विधानसभेत नाही आहे आणि त्यामुळेच हा पेच जो आहे तो निर्माण झालेला आहे। आणि या सगळ्या मतदानाची स्पष्टता निवडणूक आयोगाने द्यावी अशी विनंती जी आहे ती विधिमंडळाने केलेली आपल्याला पाहायला मिळते। विधिमंडळाकडून हे पत्र जे आहे ते निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेलं आहे। कारण आपण जर पाहिलं तर राज्यसभेच्या मतदान प्रक्रियेमध्ये हे सगळे आमदार जे आहे ते भाग घेणार आहेत आणि या आमदारांचं मतदान कसं असावं, कुठल्या गटाला हे आमदार मतदान करू शकतात, कारण हे 2 गट जे आहे ते अधिकृत विधिमंडळात समाविष्ट नाही आहेत सध्या तरी, आणि त्यामुळेच हा पेच निर्माण झालेला आहे आणि यासाठीच निवडणूक आयोगाला हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे। तर निवडणूक आयोग या पत्राला नेमकं काय उत्तर देतं हे बघावं लागेल। नक्कीच, तुमचा धन्यवाद विनायक या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।